1500 रुपयापासून स्टार्ट अशी सर्व. आता बोंबील फ्राय करतो आणि सुरमई फ्राय करतो. बघ. आणि ही कोलंबी बिर्याणी. हे बघ नमस्कार मित्रांनो, सर्वांना जय शिवराय, सर्वांना जय एकविराई. मित्र, आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आजच्या दुनियामध्ये एक फारच असा वेगळा व्हिडिओ आहे. गेली अनेक वर्षापासूनची वाट पाहतो, म्हणजे 4 वर्षापासून वाट पाहतो, म्हणजे वेसावा कोळीवाडा सी फूड फेस्टिवल 2026. तेव्हा आपण आलेलो आहोत वेसावला, चक्क मुंबईमध्ये, आणि आज आपण एन्जॉय करणार आहोत तो सी फूड फेस्टिवल. तेव्हा जाऊया, त्याची डेट कशी काय कशी ते आपला सगळं तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगतो. सुरुवात करूया आपण. जय एकविराई. वेसावा कोली सी फूड फेस्टिवल 2026 दिनांक 23, 24 व 25 म्हणजे 3 दिवस आहे. आज जो आपला व्हिडिओ पडला ना, त्या व्हिडिओतून तुम्ही नक्कीच सांगू शकता, म्हणजे तुम्हाला अजून 2 दिवस बाकी आहेत. आपण जर आता बघितलं तर आपला सी फूड फेस्टिवल आता लागलेला आहे वेसावाला गणेश मंदिर मैदान येथे, आणि हा 3 दिवस चालणारा फेस्टिवल आहे. आता आजचा दिवस आपण बघा, नंतर तुम्ही अंदाज ठरवा. मोठाच्या मोठासा फेस्टिवल आहे. आपण आता आतमध्ये आहोत. पाहिलं आपण, भव्य असा सी फूड फेस्टिवल आहे. खूप छान आहे. म्हणजे कसं आहे की आपलं जे चॅनल आहे ते आपल्या चॅनलच्या इतिहासात प्रथमच हा आपण सी फूड फेस्टिवल एक्सप्लोर करतो. बघूया. पण प्रवेशद्वारात गेलो तर इथे बघा सुके बोंबील दिसते, आपले जवला दिसतो, आणि प्रत्येकाचा रेट देखील त्याचा लिहिलेला आहे. परंतु आपला आज जास्त रेट काढायचा नाही, कारण आज आपला मुख्य म्हणजे काय, सी फूड. सुकवलेली सुरमई आहे बघा, ही अखंड आहे. तसेच या स्टॉलवर जर आपण आलो तर या स्टॉलवर बघा आपला पारंपरिक जो कोली मसाला आहे तो इथे आपला म्हणजे अवेलेबल दिसतो. आणि ही चटणी आहे का, कसली बघा, बोंबलाची चटणी मिळते बघा. आणि हे बोंबील कसले आहेत, म्हणजे हे बघा फ्राय केलेले एकदम रेडी टू ईट असे सुके बोंबील आहेत. आणि जर बघितलं आपण कोलंबीचं लोणचं हे बघा, बोंबील लोणचं बघा, सुके सोडे वगैरे. म्हणजे या स्टॉलवर तुम्ही जर आला तर बघा, स्टॉलचं नाव आहे सुकी मासली. आणि या स्टॉलवर तुम्हाला सुक्या मासली बरोबर मासलीचे जे काही पदार्थ बनवलेले आहेत, म्हणजे कसं आहे की मसाला हवा आहे, चटणी हवी आणि लोणचं हवं आहे, तर ते सर्व आहे. आणि विशेष म्हणजे कसं आहे, कोलंबीचं लोणचं आणि हे बोंबील लोणचं. ते भरपूर असे स्टॉल लागले तिथे, परंतु आपण ते नंतर एक्सप्लोर करूया. आधी आपण मासलीच्या जत्रेमध्ये जाऊया, कारण आपला आज मुख्य म्हणजे मासलीवर आपल्याला फोकस करायचा आहे. खूप सुंदर अशी रोषणाई आहे, म्हणजे कशी क्लिअरिटी देखील छान वाटते. आणि आता आपण वळणार आहोत त्या स्टॉलकडं. म्हणजे कसं आहे की हा सी फूड फेस्टिवल आहे, तेव्हा काय काय व्हरायटी मिळते ना ते आपण बघायला जाऊया, म्हणजे तुमच्या जिभेला नक्कीच पाणी सुटेल. आपण आता श्री साई एकविरा स्टॉल नंबर 29. आता आपण त्या स्टॉलवर आपण चाललोत, आणि जर बघितलं तर एकदम पारंपरिक पद्धतीने सजवलेले सर्व ताटं दिसतात. एकदा फक्त झलक मारूया आपण, मग लगेच समजेल. त्या स्टॉलवर जर आपण आलो तर इथे आपणास म्हणजे आणखी स्पेशल दिसते बघा, कोलंबी बिर्याणी दिसते, शिवल्या दिसतो, आणि हा बघा लॉबस्टरचा लांब अशी प्लेट आहे. आणि तिकडे आपण बघितलं तर काहीतरी मासेचा टिक्का पकेला, म्हणजे आपण जसं चिकन टिक्का खातो किंवा पनीर टिक्का खातो त्याप्रमाणे आहे. आणि इकडे चिंबोरी दिसते. आणि मेन म्हणजे काय आहे की तव्यावर असे फ्राय केले जातात बघा, इथे फ्रेशमध्ये एकदम फ्राय केलं जातं बघा. हा पापडीचा फ्राय करतात ताई, आणि लगेच. आणि त्याची सोय जर असेल आपणास तर ती देखील इथं पाहायला मिळते बघा. म्हणजे इथं जो स्टॉल आहे, आणि इथे टेबलाची देखील म्हणजे बसण्याची देखील सोय आहे. छान अशी तळलेली आहे. ही काय स्टॉलची झलक पाहिली तर या झलकमध्ये बघा, जर आपण बघितलं तर इथे बघा आपला जवला दिसतो, आणि इथे सोडे दिसतो, आणि इथे कोलंबी मसाला दिसतो. हे आपले बघा आपले कोलंबी फ्राय, याला प्रॉन्स कोळीवाडा असं म्हणतात. आणि इथे पापलेट आहे, आणि मगाशी जिथं ती सुरमई तलत होती ती सुरमईची खाप आहे. जर बघितलं आपण तर चिंबोरी देखील दिसतो. ही सुरमई कशी आहे, हे बघा 800 रुपयाला एवढी मोठी खाप आहे. आणि हा पापलेट
हा बघा पापलेट फ्राय आहे. तर इथं बघितलं आपण म्हणजे तयार करतात आणि लगेच मिळतं इथं. सी फूड फेस्टिवल म्हटलं की तुम्हाला मासळीचे विविध प्रकार दिसतात. आता कसं आहे की आता इथे तंदूर शिजला जातो, याचा अर्थ तुम्ही समजणार की चिकन तंदुरी आहे की का, पण चिकन तंदुरी नाही, तर इथे बघा मासळीची तंदुरी, इथं पापलेट तंदुरी, इथं आहे आपलं कोलंबी, आणि हे काय ही बघा रावस, ही रावस आहे इथे. आणि इथे बघा मोठीची मोठी करपाल असते ना ती आपली ती आहे, आणि ह्या पापलेट आहे. आणि ते बघा इथे फ्रेश अशी म्हणजे तुम्हाला मासे दाखवले जाते, आणि त्याचे दिलेले हे सर्व पदार्थ आहेत इकडे बघा. हे चिकन पीस आहे का? हे कसं आहे तिसऱ्या बघा स्क्विड मसाला, म्हणजे माकली, आपल्या भाषेत झाली माकली. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे तिसऱ्या मसाला आहे, तिकडे क्रॅब मसाला आहे. हा माकली मसाला कसा ताई? बघा 300 रुपये प्लेट आहे. आणि तिसऱ्या सेम बघा 300 रुपये. आणि तो चिंबोरी मसाला 600. हा म्हणजे साईजनुसार असेल ना ते, साईजनुसार बरोबर. आपण जर बघितलं तिथे बघा तुम्हाला फिश तंदुरी मिळते, आणि त्याच्याबरोबर फिश मसाला देखील मिळते. वेसावा कोली सी फूड फेस्टिवल, या फेस्टिवलमध्ये तुम्हाला म्हणजे माशांचे विविध प्रकार मिळतात. म्हणजे जसं आपण आता घरामध्ये बनवलं तर काय करतो, फ्राय करतो किंवा कालवण करतो, परंतु इथे तुम्हाला म्हणजे तंदुरी मिळते, आणि विविध प्रकारचे म्हणजे सुके ओले असे विविध पदार्थ असे मिळत असतात, जे जिभेला आपल्या पाणी सुद्धा असतात. म्हणजे कसं आहे की मत्स्यप्रेमी खवय्यांसाठी एक उत्कृष्ट संधी म्हणजे आपला हा वेसावा कोली सी फूड फेस्टिवल. जाऊ पदार्थांची नावं बघूया, म्हणजे कसं की आपल्याला देखील माहिती पडतील. हे काय आहे? क्रॅब लॉलीपॉप आहे. हे क्रॅप लॉलीपॉप. बघा आपण चिकनचे लॉलीपॉप बघितले, पण इथे बघा चिंबोरीचे लॉलीपॉप केलेत. आणि हे हे बघा हे कोलंबीचे लॉलीपॉप, आणि ते सुरमई आहे. आणि हे काय केल्यामध्ये बरेल? हां हे बघा स्वीट बनाना म्हणजे स्वीट डिश आहे. हां आणि इथे आपण बघितलं कोलंबी दिसते, आणि आपला कोलंबी मसाला दिसतो, मांदेली फ्राय दिसते, आणि इथे आपला पापलेट फ्राय दिसतो, आणि हे इथे बांगडा फ्राय आहे. सॉरी हा बोंबील फ्राय आहे. आणि हे काय? फेवरेट बांबू के बोंबील. काय असतो हा बांबू के बोंबील म्हणजे? अर्धे सुके अर्धे ओले असतात. हा म्हणजे त्याची टेस्टची खासियत असते का ती? कोळी लोकांची ती शान आहे. ओके ओके. तांदळाची भाकरी आणि बांबूची बोंबील त्याचं सगळं आता तुम्ही घेणार ते आहे. हां बरोबर. बघा ताईने सांगितलं की ताईसांच्या इथे विविध प्रकारचे असे पदार्थ इथे आहेत, आणि इथे तुम्हाला भाकरी देखील इथे आहे, म्हणजे टेन्शन नाही. म्हणजे तुम्हाला जर मासळीसोबत भाकरी खायची असेल तर तुम्ही नक्कीच इथे आनंद घेऊ शकता. आणि इकडे जर आलो तर इथे बघा इथे म्हणजे तंदुरी केली जाते, फिश तंदुरी ना. पापलेट आहे, रावस आहे, चंपकी आहे, प्रॉन्स आहे, रावस, टुना फिश आहे. बरोबर. तुम्ही आमच्या स्टॉलवर 3 दिवस लगातार या. 25 नंबर आहे स्टॉल नंबर. बघितलं तर इथं आपणास गाबोळी दिसते, म्हणजे इथे गाबोळी तयार असते, आणि विविध प्रकारचे कालवण दिसतात, म्हणजे आपले पारंपरिक कालवण जे आहेत ना ते दिसतात, आणि त्याच्यामध्ये थोडं मॉडिफिकेशन केलं आहे, म्हणजे ग्रेव्ही वगैरे टाकून. आणि इकडे बघितलं इथं मोठा प्रॉन्स दिसतो, चिंबोरा दिसतो, आणि हे बांबुके बोंबील, वर्सोवाचे फेमस असे बांबुके बोंबील. सारखं आपण पुढे जाऊया. जर या स्टॉलवर आपण आलो तर म्हणजे डायरेक्ट तयार मासे दिसते, आणि जर आपण बघितलं तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही वेगळं दिसतं. जसं जसं वेगळं दिसतं तसंच आपण नक्कीच एक्सप्लोर करूया. आता आपण संपूर्ण जो फेस्टिवल आहे तो फिरूया. स्टॉलवर आपण आलो तर इथे आपणास बिर्याणी दिसते, पण ही कोणत्या प्रकारची बिर्याणी आहे ती आपण स्टॉलवाल्यांकडूनच ऐकून घेऊया. कुठली बिर्याणी ताई? हां ट्युना बिर्याणी, म्हणजे बघा आपली कुपा बिर्याणी आहे, आणि ही कोलंबी बिर्याणी. हे बघ कोलंबी बिर्याणी. तुम्हाला बिर्याणी म्हणा किंवा फ्राय म्हणा किंवा स्टफिंगचं फिश म्हणा, हे सर्व तुम्हाला मासळीच्या प्रकारामध्ये इथं पाहायला मिळतील. पण फिरत असतो, आणि फिरताना कसं आहे की एकदम फ्रेश मासळी, म्हणजे कसं आहे स्टॉलवरच बनवलं जातं, आणि एकदम फ्रेशमध्ये. प्लेट आहे ना? कोणत्या प्रकारची स्टफिंग कुठली केली जाते? ग्रीन
ग्रीन मसाल्याची स्टफिंग आहे. ग्रीन मसाल्याची स्टफिंग का? बघा ग्रीन मसाल्याची स्टफिंग आहे. आणि इकडे काय केलं जाते? हे बोंबील आहेत. हे बोंबील फ्राय, रवा फ्राय. रवा फ्राय. आणि आपल्याकडे स्वीट्स पण आहेत. स्वीट रिंग्स आहेत. हे माकली रिंग्स ना? मी पण बघितलं तर हे बघा स्क्यूज म्हणजे आपली माकली असते, नळ माकली म्हटली जाते त्याला. आणि हे लॉलीपॉप कशाचे आहेत? 300. नाही कशाचे आहेत पण? चिकनचे आहेत. चिकनचे. हा लॉलीपॉप चिकनचे आहेत इथे बघितलं. आणि ही कशी रिंग्स आहे? 300. स्वीट्सचे आहेत. हां बघा 300 रुपयापासून स्टार्ट इथे म्हणजे तुम्हाला हे पदार्थ दिसतो इथे. आणि इथं बघितलं तर इथं स्टफ पॉपेट आहे. स्टफ पॉपेटची काय प्राईस आहे? साईज वाईज आहे. साईज वाईज हो, आहे. size म्हणजे स्टार्टिंग सांगा. स्टार्टिंग स्टार्टिंग 600 आहे. 600. स्टार्टिंग ही 600 रुपये आहे आपला स्टफिंग पापलेटचा. जाऊया आपण पुढं. काही स्टॉलवर नाचताना देखील माणसं दिसतात कारण त्यांचा हा मोठा सण आहे. धन्यवाद. मोठा आनंद वाटला की माझ्या गावाकडचा म्हणजे आमच्या मामाकडचा इथे एक स्टॉल भेटलेला आहे. बघितलं तर काय फ्राय करतो, काय बनवतो? क्रॅब. हा बघा क्रॅब लॉलीपॉप. आणि तू काय आयो बनवतोस? जवलावडी. बघितलं तर आयो आपली जवलावडी बनवते. सुरमई. तुमचा काय? बोंबील. या स्टॉलवर आपण जर बघितलं तरी ते बघा आपली शेल दिसते, आपला मसाला क्रॅब, लॉलीपॉप, चिकन लॉलीपॉप आहेत आणि एक क्रॅब लॉलीपॉप. डायरेक्ट वस्तूंची नावं आहेत म्हणजे तुम्हाला कुठली वस्तू घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. आणि कसं आहे गणपती बाप्पा मोरया आणि तिथे बाजूला आहे मोदक. प्लेटची स्टार्टिंग रेंज कशी आहे? हां 400. हां बघा 300 आणि 400 रुपयापासून स्टार्ट अशी सर्व इथे आपल्याला डिशेस मिळतात. 300, 400 सर्व असे आहे. संपूर्ण म्हणजे फेस्टिवल हा खूप मोठाच आहे जर बघितलं तर आपण. स्टॉल कुठे तुमचा? 16 नंबर का? चला दादांचा 16 नंबरचा स्टॉल आहे. आपल्या 16 नंबर स्टॉलला भेट द्यायची आहे. आतमध्ये 16 नंबर स्टॉलमध्ये चाललो आपण. आणि काय फ्राय काय करतो? आता बोंबील फ्राय करतो आणि सुरमई फ्राय करतो. बघा इथे बोंबील फ्राय करतात आणि इकडे आहे सुरमई फ्राय करतात. आणि त्याच्याकडे आणखी देखील डिशेस तिकडे आहेत. खूप डिश आहेत ना? खूप व्हरायटी. चला युट्यूबचं नाव सागर पाटील व्लॉग. किती नंबर ताई स्टॉल? 16 नंबरला विजिट द्या. 16 नंबरला ना? नक्कीच. चांगली खवय्ये असेल तर 16 नंबरला या. ओके ओके. नंबरचा स्टॉल झालेला. आता आपल्याला 15 नंबरचा स्टॉलला जायचं आहे. 15 नंबर स्टॉलचं देखील म्हणजे कसं आपण जसं जसं स्टॉल फिरतो ना तसं अशी व्हरायटीज मिळते. आणि ते कुठला पापलेट केला जातो? काय बोलता? काय बनवलं जातं आपल्याकडे? हे वाटण्यात भरलेलं पापलेट आहे. ग्रीन अच्छा अच्छा. मसाला. ग्रीन मसालामध्ये. इथे बघा ग्रीन मसालामध्ये भरलेलं पापलेट आहेत. आणि ते ही सुरमई आहे. बघा बघा सुरमई आपलं बघा बागडा किती आहे. मोठे. हा बागडा आणि सुरमई. चला अगदी म्हणजे वातावरण अगदी आपल्या कोळीवाड्यातलं वातावरण कसं असतं अगदी तशा वातावरणात आपणास इथे विविध प्रकारचे जे सी फूड आहेत ना तर ते आपणास इथे म्हणजे चाखायला मिळतात. विविध प्रकारच्या व्हरायटीज आहेत. तर तुम्हाला मी सांगतो बघा हा स्टॉल नंबर आहे 15. बघू शकतो आपण. आता इथे काही भाऊ आहेत ना तर ते एकदम मस्त टेस्ट करतात. कशी वाटली आपल्या टेस्ट? कशी वाटली? अतिशय
सुंदर अशी टेस्ट आम्हाला वाटलेली आहे. आज आम्ही या मुंबई शहरामध्ये एका कोळी समाजाने निर्माण केलेला हा उत्साह आणि या उत्साहामध्ये आम्ही सहभागी झालो. तसं तर बघितलं तर माझं वास्तविकता नागपूर आहे, परंतु नागपूरवरून मी या समाजाच्या या त्योहारबद्दल मी रील्स बघितली होती आणि ते रील्स बघून मी आज आलेलो आहे. खूप आनंद आहे. खूप कोळी समाजाने आणि पूर्ण मुंबईकरांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे. अतिशय सुंदर जे काही समुद्र जेवण आहे, सी फूड, त्याचा आम्ही आनंद घेतो आहे. पॉम्फ्रेट असो, स्पॉन्स असो किंवा जे काही स्वीट्स प्रोडक्ट आहे त्याबद्दल आम्ही अतिशय आनंद घेऊन खात आहोत आणि आशा करतो की हा प्रत्येक वर्षी असा सण हा या समाजाने करत राहावे आणि मुंबईतून नाही तर पूर्ण भारतातून या समाजाला एक प्रोत्साहन म्हणून हा तसं बघितलं गेलं तर हा भारत देशाचा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे आणि ते कोळी समाज हा एक संपूर्ण हा भारत देशाचा एक खूप मोठा भाग आहे, खूप मोठा निर्मात आहे. तरी मी आशा करतो की हा असाच प्रोग्राम प्रत्येक वर्षी होत राहावा आणि आपलंसुद्धा मी अभिनंदन करतो की आपण आपल्या माध्यमातून या त्योहाराबद्दल आपण सगळ्यांना दूर सोशल मीडियावर आपण पसरवता. धन्यवाद. मस्त रिव्ह्यू दिला सर. रेशी मंडळी बघा, इकडे म्हणजे तिकडनं घ्यायचं आणि स्टॉलवरून घ्यायचं आणि टेबलावर बसून खायचं, अशी ही आपली मजा असते इथे आणि मजा येते खूप छान. याला म्हणतात आपल्या मावऱ्याची जत्रा. इथे आपणास आता सर्व प्रकारचे स्टॉल आहेत. आता तिकडे मासे स्टॉल आहेत. आता आपणास जर पॉपकॉर्न खायचे असतील, आईस्क्रीम खायची असेल तर इथे आपणास तुम्हाला सर्व प्रकारचे स्टॉल आहेत. आता जर आपण गाण्यामध्ये संगीताचा कार्यक्रम तिकडे जाऊया. वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल म्हणजेच मावऱ्याची जत्रा. विविध प्रकारचे सी फूड आणि विविध व्हरायटीजमध्ये आपणास इथे पाहावयास मिळतात. भरपूर असे स्टॉल आहेत. तुम्हाला म्हणजे मासलेच्या बरोबर आईस्क्रीम देखील किंवा पान वगैरे सर्व काही मिळतं. आता आपण ते गोष्टी घेत नाही, कारण ते गोष्टी आपण मागच्या फेस्टिवलमध्ये म्हणजे पेन फेस्टिवलमध्ये वगैरे सगळीकडे पाहिलेले आहे. आणि जर तुम्हाला गोडवा हवा असेल तर तो गोडवा देखील इथे बघा, जिलेबी वगैरे सर्व काही आहे. ही कुठली जिलेबी आहे? ही बघा, ही मावा जिलेबी आहे. म्हणजे ही केसर जिलेबी आणि ही मावा जिलेबी. आणि हे काय? हे बघा मालपुवा, विविध प्रकारचे व्हरायटी. आणि हे काय? दही वडा ना. बघा म्हणजे तुम्हाला मासली बरोबर आईस्क्रीम बरोबर तुम्हाला या स्टॉलवर जर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे म्हणजे स्वीट डिश देखील मिळते. इथे बघा दही वडा मिळतो, मालपुवा मिळतो, जिलेबी मिळते आणि मावा जिलेबीमध्ये एक नवीन प्रकार दिसतो इथं. मस्त, धन्यवाद. आणि जर आपण आता शेवट करायचं असेल तर तुम्ही पान खाऊन आपलं म्हणजे तांबूळ बक्षीस करून तुम्ही करू शकता. आणि नंतर परत त्या स्टॉलवर आपण आलो, तिथे सुकी मच्छी देखील मिळते. पासून आपण सुरुवात केली आणि जर आपला एंड करायचं असेल तर तुम्हाला एंड जाताना मस्त छान छान असे मसाले आहेत. बाजारामध्ये आपण जे मसाले पाहतो त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा असा ब्रँड आपणास या वेसावा कोळी सी फूड फेस्टिवलमध्ये मिळतो. म्हणजे सर्व मसाले आपले फिशचे आहेत का? फिश चिकन मटन सर्व पण आहेत आपल्याकडे इथे अवेलेबल. ओके. बघा कोणता ब्रँड आहे? हा केओ कंपनी केओ ब्रँड आहे. हा. बघा केओ ब्रँडचा मसाला आहे. बघा कांदा लसूण मसाला घ्या, हळद पावडर वगैरे, किचन किंग मसाला. म्हणजे कसं आहे की तुम्ही घरामध्ये जर एखादी काही गोष्ट बनवत असाल
तर त्याला परफेक्ट प्रमाण पाहिजे असेल मसाल्यांचं तर हा मसाला एक फार अशी महत्त्वाची भूमिका बजावतो. बघा, गावरान चिकन मसाला, तंदुरी चिकन मसाला, कोलंबी मसाला आणि अजून हा आमचा ट्रेडिशनल मसाला आहे. हा सगळ्यात जातो. चिकन, मटन, व्हेज, नॉन व्हेज सगळ्यात. असं आहे का? त्यातली ही म्हणजे हा spicy- युनिव्हर्सल आहे. हो, युनिव्हर्सल, बरोबर. त्यातली स्पायसी वरतो. म्हणजे हा जरा तिखट आहे. हा बघा, झणझणीत. म्हणजे कसं नॉनव्हेज म्हटलं की तिखट खायला पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे हा तिखट आहे. आणि हे सर्व त्याचे छोटे छोटे पाऊच का? हो. हो. स्टार्टिंग प्राइस काय मसाल्यांची आहे? हे 200ला 5 आहेत. अशी 50 रुपयाची आहे. ही आहे 600 रुपयाला आहे किलो. 600 रुपयाला किलोची बरणी. Variety आहे. हा. तुम्हाला डिस्काउंट आहे 3 दिवस आता. असं आहे का? हो. बघा, इथे सर्व त्याचे प्राइस दिलेले आहे. तुम्ही प्राइस बघू शकता. डिस्काउंट आहे हा, आणि 3 दिवस डिस्काउंट इथं मेन्शन केलेलं आहे. ओके, धन्यवाद. एवढा मोठा फेस्टिवल आणि त्या सर्व फेस्टिवलचा म्हणजे सगळीकडे छान छान अशा व्हरायटीज तुम्हाला मिळतात. आपण निवडक स्टॉल घेतलेत कारण बऱ्याच ठिकाणी सेम सेम असतात, त्याच्यामुळे आपला जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण निवडं घेतलेलं आहे. आता जाताना आपण एक काम करूया. इथे कसं काही माणसं आले आहेत. कसा वाटला फेस्टिवल आपणास? एक नंबर. आम्ही दरवर्षी येतो. दरवर्षी येता का तुम्ही? धन्यवाद. नाना सुपरावर. नालासोपारावरनं? वा वा. बघा, यावेळी मी पण पनवेलवरनं आलो आहे. चला, जाताना आपणास सिक्युरिटी भाऊंचे धन्यवाद म्हणूया. धन्यवाद. धन्यवाद. चला, आणखी यांचे देखील धन्यवाद म्हणतो. धन्यवाद सर जी, धन्यवाद. चला, बाय बाय. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मिळूया लवकरच एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना इंग्ला देवी माते की जय.